नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्विशानी मम्मा. मंडळी, कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर काही गोष्टी झाल्या आणि अजून आपल्याला जे पाहिजे ते साध्य होतं, तेव्हा खरंच मजा येते या गोष्टींची. आणि अजून म्हणजे तुम्ही सगळे बोलतात की व्हिडिओ लांब म्हणजे खूप मोठा होतोय, लव्ह स्टोरी खूप मोठी होते. तर खरं सांगायचं तर लव्ह स्टोरी मोठी होते कारण आहेच तसे प्रसंग, त्याच्यामुळे लव्ह स्टोरी मोठी होते. जर शॉर्टकट मध्ये सांगितली तर मजा येणार नाही. किंवा आमची जी लव्ह स्टोरी आहे ती दुसऱ्यांसारखी नाहीये की बाबा हा पहिल्यांदा पाहिलं, एका भेटीतच फायनल झालं, त्याच्यानंतर मग घरच्यांचा विरोध आला. आमचं असं नाही, आमची थोडा रस्ता वेगळा आहे का नाही विशाल? बरोबर आहे. बोला, तुम्ही बोला. तर रस्ता वेगळा आहे की म्हणजे कसं आहे की आता तुम्ही म्हणता की मोठा व्हिडिओ बनवतो आम्ही, म्हणजे काही गोष्टी त्याच्यात ऍड केली जाते. आणि जोरात बोला, भरपूर जणांना तुमचा आवाज येत नाही, जोरात बोला. बघितलं, मी तुम्हाला सर्वांना एक सांगतो की माझा आवाज असाच आहे. म्हणजे मी जेवढं चांगलं बोलले, जोरातच बोलण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासमोर. हा, आणि कालच्या व्हिडिओमध्ये फॅन पण चालू होता, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज नव्हता क्लिअर येत, असं झालं. मोठा व्हिडिओ म्हणजे याच्यामुळे बनवलं की म्हणजे तुम्हाला जी गोष्ट घडली आमच्यासोबत, जे गोष्ट झालीये तेच आम्ही तुम्हाला सांगतोय, तेच तुमच्या समोर आम्ही आणतोय. बाकी असं शॉर्ट व्हिडिओ जर आम्ही बनवला तर तुम्हाला म्हणजे कळणारच नाही आणि समजणार नाही काय तुम्हाला झालं, की काय बनवलंय, काहीच कळणार नाही. असंच म्हणजे एवढं शॉर्ट झालं, एवढं लवकर तुमचं झालं, पण म्हणजे तुम्ही असे विचार करणार. शॉर्ट मध्ये सांगायला आम्हाला काय, आम्ही 2 वाक्यांमध्ये पण संपवू शकतो, 3 वाक्यांमध्ये पण संपवू शकतो. आणि येतं, असं नाही की नाही येणार म्हणून, किंवा लांबवायचे म्हणून असं नाहीये, लांबवायचा नाहीये व्हिडिओ. पण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तर पोहोचल्या पाहिजे तुमच्यापर्यंत, की आम्ही कसं भेटलो, काय भेटलो, आणि पुढे काय झालं, काय बोलणं झालं, या सिच्युएशनला कसं हँडल केलं, कसं फेस केलं सगळ्यांना, या सगळ्या गोष्टी तर शेअर झाल्या पाहिजे तुमच्यासोबत. त्यासाठी व्हिडिओ थोडा मोठा होतोय. बस आता त्याला जास्त वेळ न घेता आपण लव्ह स्टोरीला सुरुवात करूया. आता काल तुम्ही पाहिलं की माझं सगळं म्हणजे आमचं दोघांची चॅटिंग वगैरे चालू होती, व्यवस्थित चालू होतं सगळं. आणि मग चॅटिंग मध्ये आमची रोज, पण मग मी विशालला काही गोष्टी क्लिअर केल्या की मला फोनवरती जास्त बोलायला जमत नव्हतं. तर म्हणजे एक दिवस काय झालं, असं झालं की विशाल मला कंटिन्यू, म्हणजे विशालचा कॉल येत होता आणि माझ्या घरी पाहुणे आलेले होते त्यावेळेस. तर विशालचा कंटिन्यू मला फोन येत होता. मी पहिला कॉल त्यांना कट केला आणि कट करून टाकला, मी कॉल नाही घेतला कारण मला नव्हतं घ्यायला, मला जमलंच नसतं बोलायला. तर मी कॉल कट करून टाकला. त्यानंतर विशालला माहिती नाही काय झालं, ते त्यांनाच माहिती असतं त्यांना काय झालं ते. मी ते त्याच्यानंतर त्यांना कधी विचारलं पण नाही या गोष्टी. आज विचार करतो मला काय झालं होतं तुम्हाला त्या दिवशी. आता तुम्हाला पण माहिती आहे की माझा की कॉल उचलला नाही, पहिल्यांदा कट केला किंवा काही नॉट रिस्पॉन्डिंग दिला तर माणसाला एक राग येतो मनामध्ये की का कॉल उचलत नाही माझा. 1 कॉल केल्यानंतर 2 कॉल केला, म्हणजे कंटिन्युअस मी कॉल करत होतो, तरी म्हणजे कोणत्याही कॉलचं तिने उत्तर दिलं नाही. त्याच्यामुळे मला थोडासा राग आला होता, म्हणजे थोडंसं वाईट वाटत होतं. थोडासा नाही, भरपूरच राग आला होता यांना, खूप राग आला होता. आणि थोडा नाही विषय, थोडा राग नव्हता, खूप जास्त राग होता. आणि माझ्या नंतर यांनी सांगितलं की घरात पाहुणे होते, मला शक्य नव्हतं कॉल वगैरे, आणि हे कामाला गेले होते खरं तर, आणि ते कामावरून मला फोन करत होते. तर मला कॉल रिसिव्ह करायला जमलंच नाही. आणि आदल्या दिवशी पण मला हे सांगायला जमलं नव्हतं की घरात पाहुणे आहेत किंवा मी बिझी असेल की मला काम असेल, असं काहीच नव्हतं सांगितलेलं. तर त्यांना वाटलं की माझा फोन नाही उचलत आहे म्हणजे हिला परत काहीतरी झालं की काहीतरी घेऊन बसले की काय परत, त्यांना असं वाटतं. असंच वाटलं होतं का तुम्हाला? तर मग नंतर ते जेव्हा म्हणजे त्यांचा राग शांत झाला तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं की माझं असं वाटत होतं आणि म्हणून मी भडकतोय, म्हणून मी चिडतोय तुझ्यावरती. आणि 6:30 वाजता कामावरून आले 6:30 वाजता, 6:30 झाले होते ना, 6:30 वाजता, 6:45 झाले होते, 6:30 कामावरून आले. आणि कोमलला आवाज दिला, कोमल कुठे आहे म्हणून ती. तर कोमल म्हणते गुडीताई घरात आहे. तिला ताबडतोब म्हणे तू बाहेर बोलून घेऊन ये, तुम्ही सांगा विशाल. तर तिने मला मेसेज दिला येऊन की विशाल भाऊ वाट बघतोय बाहेर, ते बाजूचा पोरगा आहे तो, त्याने तुला बाहेर बोलवलंय म्हणून. आणि सर एवढी हसत होती. तिने नंबर बघितला होता मोबाईलमध्ये आणि तिला माहित झालं होतं, निकूला माहित होतं, राणी मावशींना माहित होतं, पोरांना माहित होतं सगळं त्यावेळेस की गुढीताई आणि विशाल भाऊ बोलतात म्हणून असं.
तर मग असं चालू होतं. आले बापरे. आणि मी म्हटलं थांब जाते थोड्या वेळाने, कारण मला माहित होतं फोन नाही उचललाय, त्याच्यामुळेच मला बाहेर बोलवलंय म्हणून. मी म्हटलं जाते थोड्या वेळाने. आणि मी 10-5 मिनिटं गेली नाही, विशालला बघते तर माझ्या किचनच्या खिडकीमध्ये डायरेक्ट. आणि भाऊ घरात, पप्पा घरात. मी म्हटलं काय काम आहे इकडे. तर मग मी हे बोलले की काय नाही, तुला फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे, खिडकीत, किचनच्या खिडकीमधून. मग ते झालं ना की आता मी मेसेज वगैरे जे काय होतं ते पोहोचवलं होतं हिच्यापर्यंत, हिच्या काकाच्या मुलीकडनं, कोमलकडनं. तर मी तिला बोलणार बाहेरून, तर तेव्हा ती आली नाही. 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, मी वाट बघत होतो बाहेर, तोपर्यंत ही बाहेर आली नाही. तर मी तसं रागामध्ये गेलो बाहेर. म्हणजे आता आम्ही मागच्या मधून येऊन ते बोलत होते माझ्याशी डायरेक्ट, म्हणजे खिडकीतून पण नाही, डायरेक्ट बाहेर येऊन. पहिले खिडकीतून बोललो तुला, त्याच्यानंतर तू बोलली मला काम आहे, मग मी बाहेरून येऊन त्या खिडकीतून तुला बोललो एकदम. आणि मला भाऊ म्हणतो काय आहे, कोण आहे ग तिकडं. तर म्हटलं काय माहिती, ते बाजूच्या काकी त्या काय कपडे वगैरे काढायला आलेत, किंवा कपडे वगैरे सुकत घातलेले असते, तुमच्या आई कपडे सुकत घालते ना. तर म्हटलं ते कपडे वगैरे काढायला असेल त्यांचे पोरं वगैरे कोणीतरी. मग भाऊला काही समजलं नाही, पण मला विशाल तिथं भांडतात माझ्याशी. अशी मला एवढी भीती वाटली होती, एवढी भीती वाटली होती. मला खूप राग आला पण मग तेव्हा की यार मला थोडं पण समजू नाही शकत आहे, एकतर माझं काय चालू असतं, यांचं काय चालू असतं असं. मग मी ना नंतर आहे ना स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं. मी नाहीच बोलली पण ना विशाल, नाहीच बोलली मी. का बरं? कारण की त्या घरात पाहुणे होते ना. घरात पाहुणे होते आणि मी नाहीच बोलले. त्याच्यामुळे मला माहिती, नंतर मला माहिती पडलं की घरात पाहुणे आलेले, त्यांच्यामुळे हिला बाहेर निघता येत नाहीये, की बाहेर बोलता येत नाही जास्त वेळ, म्हणजे कसं की वेळ देऊ नाही शकत मला. मग ते नंतर मला समजलं, तर नंतर मी थोडं अंडरस्टँडिंग घेतलं. पण मी नाही आले, बाहेर नाही आले, मी बोलले नाही. यांना जेवढा राग करायचा तेवढा करून दिला. म्हटलं हो दे राग, जेवढा करायचा आहे तेवढा, बघूया काय करतो हा मुलगा समोर उभा राहून. मग नाही, मग मी रात्री मला असं वाटतं 11:30-12:30 वाजता फोन लावला. 11:30 माझे सगळे कामं वगैरे आवरले, सगळं झालं. आणि मग मी रात्री 11:30 वाजता म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, तू फोन का नाही उचलला, आणि तू बाहेर पण नाही आली, मी तुला मेसेज दिला, मी तिथे खिडकीत येऊन पण तुला बोलतोय की बाहेर ये, फोन का नाही उचलत आहे, तरी तुला नाही. नंतर मला बोलतात की मला नंतर समजलं की तुझ्या घरी खूप पाहुणे आहेत म्हणून. मग म्हटलं ठीक आहे ना, नाही उचलला कॉल तर नाही उचलला, एवढं काय झालं त्याच्यात. म्हटलं एकच दिवस नाही उचलला ना, कुठं म्हटलं 5-6 दिवस झाले तू फोन नाही उचलत, तर तू एवढं भडकतायत. बोलतात नाही मला असं नाही चालणार. म्हटलं मला नाही असं चालणार ना विशाल, बोलले तुम्हीच सांगा. तेच आता नंतर माहिती पडल्यावर की पाहुणे आले, तर नंतर की रागाच्या भरात माणूस बोलून टाकतो काही. नंतर ती गोष्ट कळते तेव्हा माहित पडते की असं आहे, असं झालंय. मग त्याच्यानंतर आपण समजून घेतल्यावर तर मग थोडंसं अंडरस्टँडिंग घेतलं तर सर्व काय व्यवस्थित. आणि मग मी त्यांना त्या दिवशी सांगितलं की भाऊचं लग्न आहे घरामध्ये, माझ्या मागे खूप जबाबदाऱ्या आहेत, हे तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. मला कंटिन्यू तुमच्याशी फोनवरती बोलायला जमणार नाही, मला मेसेजचा रिप्लाय द्यायला जमणार नाही, या व्यतिरिक्त मला तुम्हाला टाइम देता येणार नाही, आणि या सगळ्या गोष्टी मला करायला जमणार नाही बोलली होती विशाल. बरोबर. हे क्लिअर करून टाकलं मी, कारण मला खरंच नव्हतं जमत बोलायला वगैरे. आणि परत हा सीन माझ्यासोबत झाला माझ्या भाऊच्या हळदीच्या दिवशी. बरोबर. भाऊच्या हळदीच्या दिवशी माझ्यासोबत हा सेम सीन झालेला. पण याच्यामध्ये मी कधी म्हणजे विशालचं कधी म्हणजे जास्त बोलली नाही विशाल सोबत, फक्त सकाळी आपण फोनवरती बोलायचो. विशाल ऑफिस म्हणजे कामाला जायला निघायचे ती वेळ, आणि कामाला निघायचे, गाडी वगैरे पकडायचे, तेवढा वेळ मी वरती टेरेसवरती राऊंड मारायचे सकाळी, तेव्हा त्यांच्यासोबत तेवढा वेळ, एक अर्धा तास मी त्यांच्याशी फोनवरती बोलत असेल, पण रोज सकाळी बोलायचीच. आणि मग माझं काही जे प्लॅनिंग असेल ते मी सगळं त्यांच्यासोबत शेअर करायची, बस तोच टायमिंग असेल. आम्ही बावली डॅमला भेटल्यानंतर परत आम्ही कुठेच नाही भेटलो आम्ही. ना कुठे फिरायला जाणं किंवा तासनतास फोनवरती बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काहीच केल्या नाही. मी कुठे भेटायला पण नाही गेली, की विशाल पण मनानंतर कधीच बोलले नाही की भेटायला ये असं तसं, बिलकुल. म्हणजे असं नाही का पोरं भेटतात इकडे तिकडे, नाही का ते प्रेमाचं सगळं, आमचं असं काहीच नव्हतं, काहीच नाही. म्हणजे ते बाजूच्या घरात, मी बाजूच्या घरात, फक्त एकमेकाला दिवसभरातून एकदाच पाहायला भेटत असेल. सकाळी जेव्हा ते कामाला जायचे तेव्हा मी बाहेर असायचीच. मी किती मला काही पण घरात कामं असले तरी मी तो वेळ जेव्हा ते निघतील घरातून तेव्हा बाहेर बसलेली असायची आमच्या इथे.
ऑफिसला जाताना एवढं म्हणजे संध्याकाळी येईल तर भेटणं वगैरे होईल ते मला माहिती नाही, किंवा दिसेल वगैरे. कारण की तुला माझा म्हणजे हिला माझा वेळ माहिती होता कामावर जायचा. सकाळी मी 7:30-7ला निघायचं सकाळी घरातनं, तर हिला वेळ माहिती होता म्हणजे ही लवकर सुटायची. मी उठून बसायची तुमच्यासाठी, मी लागायचं पण सगळे झोपलेलं असेल तरी मला उठून बसायला लागायचं, कारण हे कामाला जातील म्हणून. असं होतं माझं. मग तेवढं मी सकाळी त्यांना पाहायची फक्त, बस. त्याच्यानंतर दिवसभर तर नाही. आणि घरी जरी असले तरी मी लवकर त्यांना दिसत नव्हती, मी कारण सतत कामात असायची, सतत कामात. मग त्याच्यानंतर तर मग भाऊच्या लग्नाची तारीख ठरली. मग साड्या आणायच्या, याचे कपडे घ्यायचे, त्याचे कपडे घ्यायचे, नवरदेवाचे कपडे, वहिनीचे कपडे घ्यायचे, बस्ता बांधायचा, या सगळ्या गोष्टी माझ्या चालू झाल्या. मग नंतर तर माझा फोन कुठे पडलेला असायचं हे पण मला माहिती नाही, विशाल कुठे असायचं ते पण मला माहिती नाही, काहीच माहिती नाही मला. म्हणजे मी एका लग्नाच्या घरात किती काम असतं तुम्ही विचार करू शकता. माझं तेच सतत चालू. आणि तेव्हा त्यांनी तेवढं एक समजून घेतलं की बाबा नाही, ती खरंच खूप बिझी आहे म्हणून. मी उल्हासनगरला भाऊच्या पत्रिका छापायला गेले होते, तेव्हा पण तसंच मी सांगून गेले होते तुम्हाला का मी बिझी आहे, मला नाही जमणार, मला बोलायला पण नाही जमणार, किंवा मी अर्धा तास बोलते ते पण माझ्याकडनं नाही होणार अर्धा तास देण्यासाठी. तर मग हे सगळं चालू होतं असं आमचं. माझ्या भावाची लग्न ठरलं, हळद आली. हळदीच्या दिवशी विशाल घरी थांबले होते. विशाल, त्याच्या आधी बर्थडे झाला ना तुमचं? हा बरोबर, कारण की लग्न डिसेंबर मध्ये होतं, 27 तारखेला. 27 तारखेला भाऊचं लग्न झालं. आणि माझा 18 डिसेंबरला माझा वाढदिवस आहे विशालचा, 18 डिसेंबर. तर मग बर्थडेच्या दिवशी पण घरीच आमचा कार्यक्रम होता. नाही, आमच्या घरात कार्यक्रम होता. नाही 18 डिसेंबरला काय कार्यक्रम तुमच्या घरी? माझा वाढदिवस. तो नाही हो, माझ्या घरात कार्यक्रम होता. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की लग्न घर असेल तर तेव्हा म्हणजे बायकांना बोलवलं जातं, सगळे कार्यक्रम चालू असतात. तर माझ्या घरात कार्यक्रम होता. नानी पण त्या दिवशी आलेली होती, नानी नाना सगळे आमची धमाल चालू होती. मला हे तर माहिती होतं की विशालचा बर्थडे आहे म्हणून, पण मग तरी मी एक फोन सुद्धा विशालला करू शकले नाही, कारण की तो वेळच तसा होता ना की म्हणजे पाहुणे वगैरे. तर मग मी समजून गेलो मला. पण एवढं आहे की तिने मला विश वगैरे केलं होतं, तसं काय नाही वाढदिवसाचं. हा, सकाळी मेसेज टाकून ठेवला होता फक्त. पण मी विशालला पाहिलं पण नाही. विशालचा बर्थडे असून म्हणजे बाजूच्या घरामध्ये असून मी पाहिलं नाही, मी बोलली नाही. त्यांनी मला नाही पाहिलेलं, मी त्यांना नाही पाहिलेलं. विशाल कंटिन्यू बाहेर येतात जातात की यार माझा बर्थडे ही. बोला तुम्ही सांगा. तेच एकदा सकाळी मेसेज आला की बर्थडे विश केल्यानंतर मग दिवसातून आम्ही भेटलो नाही. म्हणजे भेटायचं तर आमचं नाही, शक्यच नव्हतं. म्हणजे एक दुसऱ्याला नंतर पाहिलं पण नाही आम्ही. हा, म्हणजे बर्थडेचा दिवस असून पण. आणि त्यांना अशी अपेक्षा असेल माझ्याकडनं की हिने मला समोरासमोर येऊन विश करावं की मला 2 मिनिटं तरी भेटावं, अशी त्यांची अपेक्षा असेल. पण मग ती पण मला पूर्ण नाही करता आली. मग बर्थडेच्या दिवशी पण विश नाही केलं किंवा काहीच नाही. मग असं नंतर मग ना माझे सगळे म्हणजे पाहुणे वगैरे जे आलेले होते किंवा जे कार्यक्रम होते ते सगळे झाले. आणि मी रात्री 9:30-10 वाजता जेवण वगैरे करून बाहेर बसली. आणि बाहेर बसल्यानंतर मग मी पिल्लूला सांगितलं ना. काय सांगितलं पिल्लूला? पिल्लू लहान होता. पिल्लू कोण? तर राणी मावशींचा मुलगा पिल्लू. लय लहान होता तो, 2 वर्षात असेल ना शेवटी. बोलता पण येत नव्हतं त्याला, माझ्या आरू एवढा. तो म्हणजे खूप लहान होता, तरी पण त्याला बोलायला खूप छान येतं. तो खूप छान बोलायचा. मी थोडं थकलेला होतो, तर मी घरात थोडं रिलॅक्स करत होतो. म्हणजे थोडंसं असं बस बेडवर पडलेलो होतो. आणि नंतर इनी वाटतं त्या पिल्लूला आवाज सांगितला वाटतं की विशाल भाऊ कुठे जा बघू नये, त्याला सांगितलं. तर मी झोपेल होतो माझ्या बेडरूम मध्ये. आणि सगळे उमेश, त्यांची आई सगळे जण बसलेले घरामध्ये. आणि हिला कसं की हिला घरामध्ये म्हणजे जे निकनेम आहे, पेट नेम, ते हिला गुड्डी बोलतात तिथे. आता मी झोपेल होतो थोडासा, तेवढ्यात तो आला जोरात ओरडत आणि बेडरूम मध्ये. तर त्यांनी मला असं केलं, उठ विशाल भाऊ. आणि त्याचा आवाज किती जोरात होता तो. बोले गुड्डी ताईने तुला बोलवलंय बाय. म्हटलं काय बोललं रे? म्हटलं जा इथून, ओरडतो कशाला? तसंच त्याला बोललं, तसंच तो पळून गेला तिकडनं. मग नंतर मी बाहेर आलो होतो त्याच्यावर. आणि मी काय करायची मग माहिती का, मला जसा टाइम भेटेल ना तसं मी मुद्दामून द्यायची, पिलू जा विशाल भाऊला बोल, गुड्डी ताईने बोलवलं.
मग मी त्याला बोललो होतो की याच्या पुढे जर तू आला ना बघ मग आणि ओरडला ना सगळ्यांसमोर मग तुला बघतो मी. तेव्हापासून तो नाही आला मग नंतर यायचा तो एक तर सकाळी आला होता यायचा आला होता तो, पण तो हळू बोलायचा. मी त्याला म्हणजे त्यातलं चॉकलेट देईन आणि जाऊन फक्त मोठ्याने बोल घरामध्ये कुठेतरी बोल. असे आमचं प्रेम म्हणजे मस्ती फक्त. आणि तेवढंच एक आठवण आमच्या अशी लक्षात आहे की पिल्लू पिल्लू लय भारी बोलायचं. हे विशाल भाऊ ते गुडी ताई तुला बोलवते असं. पण मग तुमच्या घरचे तेव्हा पण नाही कळलं ना, तुमच्या घरच्यांना नाही समजलं त्यांच्या, किंवा बोलले समजलं असेल तरी ते लोक बोलणार नाही असं होतं. तर मग असं सगळं चालू असताना मग माझ्या भावाचं लग्न झालं. लग्नाच्या हळदीच्या दिवशी मी विशालला दिसलीच नाही, दिवसभर पण नाही दिसली. संध्याकाळी मी छान तयारी केलेली, काय केलं आणि माझ्या पण मनात अरे हा मला दिसला पाहिजे कुठेतरी दिसला पाहिजे. पण मग आणि नाही, त्याच्या आधी एक सीन झाला असा की मी भाऊच्या बाजूला बसलेली, भाऊ ड्रायव्हिंग करत होता, मी बाजूच्या सीटवरती बसलेली आणि विशालचा कंटिन्यू फोन वाजतोय ना. विशाल कंटिन्यू म्हणजे त्या दिवशी विशालने मला भाऊच्या हळदीच्या दिवशी विशाल फोन केले होते कंटिन्यू. माझा भाऊ बोलतो कुणाचा फोन येतो, फोन घे. मी म्हणले नाही, कंपनी आहे. अशी का माझा भाऊ अशी कोणती कंपनी तर 15 टाइम फोन करते. तर मी बोलते नाही. आणि भाऊ नवरदेव ना विशाल, भाऊ नवरदेव माझ्या बाजूला बसलेला. हळद लागायची होती त्याला, पण त्याला म्हणजे थोडं मी बुद्धविहारामध्ये घेऊन गेली होती त्याला. खरं तर आमच्या इथे ते बुद्धविहार आहे, तिथे मी त्याला पाया पडायला घेऊन गेली होती. आणि त्याच्यानंतर मग भाऊ बाजूला आणि मला फोन चालू विशालचे. माझ्या आत्या माझ्यासोबत, आत्याच्या मुली माझ्यासोबत, सगळे लोक माझ्यासोबत. आणि असं म्हणजे भाऊच्या इथे समोर मोबाईल ठेवलेला आहे. शेवटी भाऊनी स्वतः घेतला आणि फोन कट केला हाताने. माझी पण वाट, मला काहीच समजत नाही. मी कट करते तरी विशाल कंटिन्यू. आणि मोबाईल स्विच ऑफ केला तरी भाऊला समजून जाईल की मोबाईल का स्विच ऑफ केला म्हणून. अशी परिस्थिती. मी फोन सायलेंटला ठेवलं तरी भाऊला समजते की लाईट चमकते म्हणून फोनची. भाऊ मला बोलतो फोन घे, कुणाचा फोन येतोय, कॉल घे. शेवटी मी नाही म्हणून मी कॉल उचललाच. आणि मी म्हटलं बोल ग, तर बोल ग बोलली यांना. ही जशी मला बोल ग बोलली तर मी आश्चर्य झालो. म्हटलं हिला काय झालं, म्हटलं अशी का बोलते ही. तेव्हा नंतर मला क्लिक झालं की आजूबाजूला हिच्या कोणीतरी आहे, कोणीतरी सोबत आहे. तर मी बोलले बोल ग. तर बोलतात की काय बोल ग, तू आहेस कुठे. तर मी म्हटलं अगं मी भाऊ सोबत आहे गाडीमध्ये. मी बोलला काय झालं. तर बोलतात की तू फ्री कधी होशील. तर मी म्हटलं अगं मी खूप बिझी, म्हटलं भाऊची हळद आहे संध्याकाळी आणि तू कुठे जाऊ नको म्हटलं कुठे बाहेर. म्हणजे मला सांगायचं होतं की तू कामाला वगैरे जाऊ नको, आज संध्याकाळी हळद आहे ना विशाल, असं मला त्यांना सांगायचं होतं. तेव्हा नाईट होती तुमची. माझी नाईट ड्युटी चालू होते, पण तेव्हा मी सुट्टी काढलेली. हा, मी त्यांना सांगितलं की तू कुठे जाऊ नको का, आज भाऊची हळद आहे, थांब संध्याकाळी खूप मजा येणार आहे म्हणून. आणि इन्व्हिटेशन, लग्नाचं इन्व्हिटेशन असल्यामुळे मी 3 दिवसाची सुट्टी काढलेली. हो, तर मी घरीच होतो तेव्हा. मजा आली होती पण तेव्हा. तर मग असं, तर तो एक सीन माझ्या आयुष्यभर लक्षात राहील की माझा भाऊ माझ्या बाजूला आणि विशालचे कंटिन्यू फोन चालू. शेवटी भाऊ कॉल घ्यायचा आणि कट करायचा अक्षरशः. तरी मला माझं म्हणजे एकदम तुम्हाला म्हणजे मी ना माझा श्वास असा मुठीत घेऊन बसलेली होती भाऊच्या बाजूला. खूप भीती वाटत होती. आणि असं नाही की भाऊ मला काय बोलेल किंवा काय, पण नाही, पण तो मोठा आहे आणि त्याची इज्जत आहे ती. त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी नाहीच घडवू शकत किंवा नाही करू शकत मी, असं मी तुम्हाला क्लिअरली सांगते. तर मग तेवढं झालं. त्याच्यानंतर मग तेवढं विशाल निघून गेला. पण विशालला काय कोणत्या गोष्टीचा राग ते माहिती नाही, काय समजतच नव्हतं मला कोणत्या गोष्टीला राग धरून बसायचे. आणि हळद लागली भावाला, मी छान तयारी केलेली, मी वाट बघते की आत्ता बाहेर येईल, आत्ता बाहेर डीजे न स्पीकर लावले होते आम्ही, डीजे नव्हता लावला, बाहेर स्पीकर लावलेले, सगळे डान्स करतायत, हळद लागते भाऊला. विशाल तिथे नाहीच. मी म्हणते आत्ता बाहेर येईल, थोड्या वेळाने बाहेर येईल, आत्ता बाहेर येईल, थोड्या वेळाने बाहेर नाही. मग शेवटी माझा फोन वाजला आणि माझा फोन ते स्पीकर नाही का, स्पीकरला ब्लूटूथ कनेक्ट होत होता, स्पीकरला फोन होता, कनेक्ट होता तिथे फोन. आणि मला वाटलं हा आता घरात आहे, मला हे पण कळत नव्हतं की घरात आहे की नाहीये का, काय काय नक्की कुठे. आणि माझा फोन तर तिकडे गाणी लावलेले कनेक्ट करून पोरांनी सगळ्यांनी, डीजे नव्हतं लावलं आम्ही त्यावेळेस खरं तर. मग असं
तर सगळे डान्स करतात, सगळं झालं, माझा फोन वाजला आणि नेमका फोन उचलला कोमलनी का तिथे कोणी पोरं बसले होते त्यांनी फोन उचलला आणि स्पीकरवरती आवाज, म्हणजे जेवढे हळदीमधले लोक आहेत सगळे, आणि फोन उचलला. मला तर कळलं की विशालचा आवाज तिकडे स्पीकरवरती येतोय. आता काय करू, पूर्ण विशालने जर तिकडनं काय बोलला तर मी फसलेच. आणि भाऊ म्हणतो का रे गाणे का बंद झाले, ते पोरं म्हणतात फोन आलाय कुठे त्याला फोन आलाय. तर पण एवढं हे झालं की हे घरात यांनी पण तो आवाज ऐकला आणि फोन कट केला तिथे. जर विशालनी बोलला असतं तो कुठे आहे आरती काय, तर म्हणजे झालंच असं खेळ की फोन आलाय कुणाचा तरी आणि बोलतायत की, आणि आवाज पण कदाचित काही लोकांनी ओळखला असता, काही लोकांनी नसता ओळखला, पण असं झालं होतं. पण त्यावेळेस मी घाबरली होती पूर्ण. पण विशाल बाहेर नाही आले. ते बाहेर काय आले ते तुम्हीच उत्तर द्या. बाहेर म्हणजे फोनची वाट बघ. आता नॉर्मली गोष्ट की मी फोनची वाट बघायचो, कारण की त्या दिवसांमध्ये 4-5 दिवसामध्ये खूप बिझी झाली होती ते कामामुळे. तर मी त्या फोनचा म्हणजे जो वेळ असतो ना, मला माहिती काय वेळेला हिचा फोन यायचा, मग त्या वेळेला जर फोन नाही यायचा तर मला थोडंसं टेन्शन व्हायचं. तो विचार करायचा का हिचा फोन का नाही आला. मग त्याच्या याच्यामध्ये ना मी त्या फोन त्यावेळेस अशा वेळेस फोन लावला की याचा फोन त्या स्पीकरला कनेक्ट होता आणि तो वाजला जोरात. आता वाजला फोन लावला तर स्पीकरला ती रिंगटोन वाजायला लागली, गाणे बंद झाले. तर सर्व आश्चर्याने बघायला लागले की काय झालं, गाणे अचानक मधून बंद झाले. तर फोन कंटिन्यूस वाजतोय, म्हणजे 1-2दा फोन केला होता, ठीक आहे, त्याच्यानंतर फोन नाही केला. तिकडे इकडे बघते पण विशाल बाहेर पण नाही येते. घरात झोपून घेतलं विशालने, जाऊन झोपले होते ना तुम्ही. बाहेर सगळं गाणे वगैरे लावले तरी विशालने आतमध्ये जाऊन झोपला आणि मी छान तयारी केलेली आणि मस्त मेकअप केलेला खरं तर. आणि एवढे पाहुणे आणि सगळे नातेवाईक माझे, म्हणजे एवढं सगळे जमलेलं, तिथे फक्त विशालच नाही. असं मला खूप वाईट वाटत होतं मनातून की यार हा नाहीये, हा बाहेर काय येत नाहीये, एकदा तरी आला तरी बघून तरी जावं याने, असं माझं इच्छा होत होती, पण नाही. आणि मग बाहेर नाही आले, पूर्ण हळद झाली तरी नाही. शेवटी मी जेवली नाही हळदीमध्ये ना, मला गोष्ट नंतर माहिती पडली की तू जेवण वगैरे काहीच केलं नाही. मी जेवली नाही हळदीमध्ये आणि मी फक्त वाटच बघते की आता येईल, कुठे घरी आहे की कुठे बाहेर आहे, कुठे आहे, मला काहीच समजत नाही. मी कॉल पण केला, फोन पण नाही उचलला, झोपून घेतलं. नंतर मला असं वाटतंय 11:30 पावणे 12ला तुम्ही घराच्या बाहेर आले आणि घराच्या बाहेर आले, सगळे जेवले होते. नंतर मग ना मी काय केलं, भाऊला हळद लागून झाली होती, सकाळचे जेवण सगळं झाले होते. मग शेवटी जेवण करून गेले होते हळदीतून, फक्त मीच राहिलो होतो. हा, आणि सगळे लोक जेवून गेले सगळे, पण माझ्या भावाच्या लक्षात होतं की विशाल जेवायला नाही आलेले म्हणून. तर मग भाऊ म्हणजे मला नाही बोलला, यांच्या लहान भावाला बोलला, काय रे विशाल जेवायला नाही आला म्हणे अजून. तर नाही म्हणे तो झोपलेला आहे. मग तेव्हा मला कन्फर्म झालं की विशाल झोपेले घरामध्ये. असं माझा अजून पारा चढला की एवढं बाहेर स्पीकर वाजतायत, एवढी छान तयारी केली, याला काय घरात झोप लागली म्हणून. असं मग नाही करता मग विशाल 11:30 पावणे 12 वाजता बाहेर आले. मग मी जेवण वाढून घेतलं आणि मग जेवायला बसणारच. तर मग मी उमेशला बोलवलं, म्हटलं घरी एक काम कर, ताट घेऊन जा म्हटलं जेवणाची, मटण बनवलेलं होतं तेव्हा. तर मग जेवणाची ताट घेऊन जा म्हटलं घरी. तर मग मी ताट वाढून दिली होती तुमच्यासाठी जेवणाची. हिने जेवणाची माझा ताट वाढवली, ताट वाढली मला. म्हणजे त्याच्यानंतर मग उमेश गेला तो ना, उमेश भाजी काढून दिली घरच्यासाठी की भाजी घेऊन जा. ताट तर घेऊन आला, मग मी घरीच जेवण केलं. मग मी बाहेर न केलं, मी बाहेर जेवलो नाही, मी घरातच जेवण वगैरे केलं. नंतर परत घरातच होतो, मग मी बाहेर गेलो नाही, माझा फोन पण नाही घेतला. नंतर मग मी परत वाटलं असतं मग झोपून घेतलं वाटतं, कारण की आता मला माहिती आहे की आता हिच्या घरात पाहुणे, आता हळदीचा कार्यक्रम झालाय, खूप काही काम असेल हिच्या मागे. तर मग मी म्हटलं हिला डिस्टर्ब नाही केलं. दुसऱ्या दिवशी दिवसभर पण मला फोन नाही केला, ना त्यांनी कॉल केला, ना मला मेसेज केला, काहीच नाही. आणि मी वाट बघत होती खरं तर तेव्हा की का असं, म्हणजे त्यांनी काही ठरवून ठेवलं होतं की तू जसं वागतोस तसं मी पण वागतो. नाही, असं काही ठरवून ठेवलं नव्हतं, पण असं मनामध्ये विचारचं एक येतोच ना की घरात पाहुणे,
त्यावेळेस तर माझ्या डोळ्यासमोर होतं. जेव्हा मला माहिती नव्हतं म्हणून मी तुला कंटिन्युअस फोन करत होतो, पण नंतर आता माहिती झालं तर मी फोन नाही केला तुला. आणि मला फोन नाही, कॉल नाही, मेसेज नाही, काहीच नाही. आणि घरात 3 दिवसाची सुट्टी काढलेली लग्नासाठी आणि घरामध्ये तरी बाहेर सुद्धा नाही, ओट्यावर सुद्धा येऊन थांबत नाही. ते झालंय काय यार, मी तर काही चुकीची नाही वागलेली, काही नाही झालंय का, मी केलंय काय एवढं. फक्त भाऊ बाजूला होता तर मी फोन उचलून रिसिव्ह करून पण सांगितलं आणि बोलली पण, तरी फोन नाही उचलत ते फोन. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली तर मग भाऊनी परत गाडी लावून दिली. मग सगळे नाचत होते दुसऱ्या दिवशी ना. मग दुसऱ्या दिवशी सगळे नाचत होते. मी मेहंदी नव्हती काढलेली, मग मेहंदी काढायला बसली होती मी ओट्यावरती. दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. मेहंदी काढायला बसले होते आणि सगळेजण कोमल नाचत होती, भाऊ नाचत होता, तुमचा लहाना भाऊ नाचत होता, त्यांची आई वगैरे सगळे नाचत होते तिथे हळदीमध्ये. तर मग मी मेहंदी काढायला, म्हणजे घरातले सगळे कामं वगैरे झाले होते, मेहंदी काढायला घेतली होती. सगळे शेवट मीच मेहंदी काढत होते. मेहंदी काढायला घेतली, बसले. तर मग यांनी काय केलं माहितीये, म्हणजे डान्स करत होते हे. तर मी मागच्या दाराला होते पहिले, तर माझा भाऊ आणि हे खूप छान डान्स केला दोघांनी, असं मस्त मस्त खूप मजा येत होती. तर चला मग आता सगळ्याच काही गोष्टी सांगत बसले. आणि हो, ती मेहंदी काढताना यांनी माझं शूट घेतलेलं आहे, अजून पण ते मोबाईलमध्ये शूट आहे की मी मेहंदी काढायला बसलेली आहे आणि घरात सगळे मला कोणी काय आवाज देते, कोणी काय बोलते, गुडे इकडे, गुडे आहे, गुड्या 5-5 मिनिटाला उठून जाते, हे करते ते करते. आणि माझ्या हातावरची मेहंदी काढताना तो यांनी यांच्या मोबाईलमध्ये ती क्लिप माझी शूट करून घेतलेली होती, चोरून ना विशाल. तर आता मला माहिती हिचं लक्ष नाही, तर आपण म्हटलं आपलं काम करून घ्या बोललो. क्लिप अजून पण आमच्या मोबाईलमध्ये आहे. तर मी कधी पण बघते की यांनी चोरून माझे फोटो काढलेले आहेत, चोरून माझे व्हिडिओ काढलेले आहेत. असं सगळं आहे आमचं लव्ह स्टोरी. मी इकडे सेंड करतो आणि याच्यानंतर डायरेक्ट म्हणजे की लग्नाला होकार कसा मिळाला, आमचं लग्न कसं झालं हे आम्ही तुमच्यासोबत सांगू. ठीक आहे, तर चला पुढच्या पार्टमध्ये भेटू.